गुड मॉर्निंग मित्रांनो. आता म्हणजे आम्ही सकाळी उठलोय. आता हा आमचा दुसरा दिवस आहे. आम्ही हा समोरचा लुक आणि सीन बघा, मी दाखवतो तुम्हाला. तुम्ही इथं येऊन त्या गोष्टी करू शकता. त्या इथं जेवण करताना हा तुम्हाला समोर असा सुपर व्ह्यू दिसेल. कुणाला लॉनमध्ये बसायचं असेल खुर्ची वगैरे टाकून तर इथं वगैरे बसू शकता तुम्ही. सकाळचं जेवण, संध्याकाळचं जेवण, इव्हिनिंग स्नॅक, मॉर्निंगचा ब्रेकफास्ट, चहा वगैरे सगळं त्याच्यामध्ये इन्क्लूड राहील. तर मित्रांनो, आता आम्ही कायाकिंग करून आलो आहे आणि बोटिंग पण करून आलो आहे सगळी. त्याच्यानंतर इव्हिनिंग स्नॅक म्हणून त्यांनी आम्हाला मस्तपैकी भजी दिली. मिरची आहे, गरम गरम भजी आहे आणि ह्याच्याबरोबर आता चाय आला आहे. तर हे पण आम्हाला म्हणजे आश्चर्यच होतं की आम्ही जस्ट म्हणजे काय खायचं काय नाही ते सांगायला होतो डिनरसाठी. तर त्यांनी स्नॅकला आम्हाला हे मस्त भजी वगैरे आणून दिल्यात. मग आता आम्ही याच्यावर ताव मारतो आणि नंतर जेवताना सांगतो डिनरमध्ये त्यांनी काय दिले आपल्याला. यस दादा, क्वालिटी पण सांगा कशी आता. गरम आहे, गरम आहे. दाखवा एक, चला. कांदा भजी, कांदा भजी. ऑलरेडी हे पण इन्क्लुडिंग पॅकेजमध्येच गाईस. एक्स्ट्रा काय नाही. तुम्ही म्हणत असताना हे लेस तारीफ करते ते इन्क्लुडिंग पॅकेज म्हणजे आहे ते. झालंय कसं, मगाशी जरा पाऊस पडून गेलाय, वातावरण आता गार आहे, त्यात हे गरम गरम भजी खाय मजा येईल. मस्त. मिरची पाहिजे काय? नाही दादा. चहा मारूया आता. यस. तर मित्रांनो, आता रात्रीचे वाजलेत 9 आणि आता डिनर टाइम झालाय आपला. आणि तिने सांगितलेलं की तुम्हाला कधी वाटेल त्यावेळी, म्हणजे 8-9च्या दरम्यान कधी पण जेवण रेडी आहे, तुमच्या टायमिंगनुसार या. तर आम्ही आता 9 वाजता आलोय जेवायला. तर आता त्यांना सांगितले आम्ही, ते डिनर घेऊन येतील. लाईट वगैरे लावले, माहोल मस्त केलाय त्यांनी. तर ताट वगैरे घेऊन येतील त्यांनी. डिशेस काय काय आहेत, आय थिंक नॉनव्हेज आहे, ते मी तुम्हाला दाखवतो. त्याच्यामध्ये त्यांनी काय काय दिले आपल्याला. आणि जेवण वगैरे करूया मस्त आपण. आणि मागं तुम्हाला ऐकू येत असेल किशोर कुमारची वगैरे गाणी लावल्यात, जुनी ओल्ड 80s मधली गाणी. आणि आता आपण जेवण करूया, डिशेस वगैरे दाखवतो आणि त्याच्यानंतर आपण मस्तपैकी एक गुड नाईट स्लीप घ्यायची आहे, कारण आपल्याला उद्या पण ट्रॅव्हल करायचं आहे. तर चला, आता ताट आल्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. तर मित्रांनो, आता आपण जेवायला आलोय. ताट वगैरे लावलंय आणि त्यांची सिस्टीम अशी आहे की त्यांनी ताट वगैरे आपल्याला सगळं वाढून देत नाही. जे तुम्हाला काय पाहिजे ते त्यांनी इथं आणून ठेवतात. इथं चपाती आणून ठेवले, कांदा, आपले व्हेजिटेबल्स आणून ठेवलेत. ह्याच्यात आपण बघणार आहे ह्याच्यामध्ये काय आहे. तर ह्याच्यामध्ये त्यांनी चिकन आणून ठेवले, चिकन सुक्का, कोथिंबीर वगैरे टाकले त्याच्यावर. याच्यामध्ये राईस आहे आणि ह्याच्यामध्ये त्यांनी चिकनचा रस्सा दिला. ठीक आहे, तर आपण सगळं वाढून घेऊया ह्याच्यामध्ये. तुम्हाला एक चपाती हॅपी दादा? यस. एक एक चपाती घेऊया. हॅपी दादांना मी चिकन वाढतो आणि ते आपल्याला टेस्ट करून सांगतील की त्याची चव कशी आहे. आणखी तुम्हाला रस्सा पण देतो मी हॅपी दादा. जेवण सगळं गरम आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. जर तुम्हाला भूक लागली असतील आमच्या संग व्हिडिओ बघत, तर तुम्ही पण जेवा आमच्यासोबत. तर हॅपी दादा इकडं ना. यस, मी टेस्ट करतो आता. हॅपी दादांना बघूया आता आपण. हॅपी दादा टेस्ट करतील आता चिकन आणि चिकनचा रस्सा. गरम, खूप जास्त गरम. ओके, हॅपी दादा म्हणतात चिकन गरम आहे. मस्त. मस्त आहे. काय म्हणजे नॉर्मल
तुम्ही हॉटेलला जेवताय आणि इथल्या जेवणामध्ये आणि चिकनमध्ये काय फरक वाटतोय तुम्हाला? नाही, हॉटेलपेक्षा चांगले मसाले चांगले दिसतात इथले. ओके. हॅपी दादांचं म्हणणं आहे हॉटेलपेक्षा चांगला आहे, मसाले जरा चांगले वाटतात. ओके, रस्सा ट्राय करा. जास्त गरम आहे ना दादा? ठीक आहे, म्हणजे असं काही नाही, पण हॉटेलचा रस्सा थोडा चांगला. ओके, तर रश्शाबद्दल पॉईंट थोडे कमी मिळतील. रस्सा एवढा काय हॅपी दादासने आवडलेला दिसत नाही, पण चिकन त्यांच्या हिशोबानं चांगलं आहे असं त्यांनी म्हणतात. एक नंबर आहे म्हणतात त्यांनी. ठीक आहे मित्रांनो, आता आपलं डिनर झाला आहे आपला. तर या प्रॉपर्टीचा नाईट व्ह्यू कसा आहे ते मी तुम्हाला दाखवतो. तर हा जो डायनिंग एरिया आहे तो मी तुम्हाला दाखवतो. मगाशी बघितलायच तुम्ही, पण परत एकदा बघा. हा असा पूर्ण डायनिंग एरिया आहे तुमचा ह्या प्रॉपर्टीचा. ठीक आहे, त्याच्यानंतर त्यांनी इथे लाइटिंग वगैरे लावले सगळी झाडाला वगैरे, आणि इथं फ्लॅश लावला आहे. त्याच्यानंतर वरती ह्या ज्या रूम्स आहेत तर त्या त्यांनी फॅमिलीसाठी रिझर्व केलेत. इथं फॅमिली राहू शकते आणि मस्त लाइटिंग वगैरे केली आहे त्यांनी. इथं मध्ये फ्लॅश लावला आहे. इथं त्यांचं हे आहे बॅडमिंटन वगैरे आहे, ते तुम्ही खेळू शकता कधी तुम्हाला लागेल त्यावेळी. आणि त्याच्यानंतर इथं हे चालू आहे, त्यांनी त्यांची म्युझिक सिस्टम चालू ठेवले. आय गेस 7 PM पासून त्यांनी चालू ठेवले. आणि इथं हे सगळं तुम्हाला दिसेल. त्यांचे जे ओनर वगैरे आहेत ते तिथं असतात. कधी तुम्हाला काही जरी लागले तर ते तुम्ही त्यांना बोलवू शकता. ते तुमच्या प्रत्येक रिक्वेस्टसाठी तुम्हाला येऊन तुमच्याजवळ हजर राहतील. त्याच्यानंतर हा इथं झोपाळा आहे आणि झाडात वगैरे त्यांनी मस्त लाइटिंग वगैरे सोडले. आता मी तुम्हाला खालचा व्ह्यू दाखवतो. तर स्टेअर्सवरून आपण आता खाली जाऊया. ओके, तर इथं आता बघा तुम्ही हा जो एरिया आहे तर इथं पण एक तुम्हाला हा दिसेल झोपाळा. तर इथं पण तुम्ही मस्त नाईटला बसून झोपाळा वगैरे घेऊ शकता जेवण झाल्यानंतर. आणि मी दाखवतो तुम्हाला बसून. मस्त वाटते, म्हणजे जेवण झाल्यानंतर कोणाला शांततेची गरज असेल तर ते इथं लोक बसू शकतात. नाईटला बरं वाटतं असं बसायला. त्याच्यानंतर आपल्या रूम्स दाखवतो तुम्हाला. तर प्रत्येक रूमसमोर असे हे कलर्सवाले त्यांनी लॅम्प लावलेत. आणि हा रूम्सचा एरिया नाईट व्ह्यू असा दिसतो. ठीक आहे, वरती आपण तिथून खाली आलोय. वरती जो आहे तो आपला डायनिंग एरिया होता. आणि हा पुढे जो आहे एरिया स्विमिंग टँक. आणि त्याच्यानंतर पुढे जे सगळं ब्लॅक ब्लॅक दिसतं ते तिकडं दिसत असेल तुम्हाला रिफ्लेक्शन, ते सगळं बॅक वॉटर आहे. आणि ओव्हरऑल हा सगळा म्हणजे नाईट व्ह्यू आहे. आणि आपलं जेवण वगैरे आता मस्तपैकी झालंय. तर आपण आता झोपूया. एक चांगली गुड नाईट स्लीप घेऊया आपण, कारण आता उद्या आपल्याला ट्रॅव्हल करायचं आहे. आपण चाललोय उद्या कोकण साईडला श्रीवर्धनला. तर झोप घेऊया आणि सकाळी अर्ली मॉर्निंगला मी तुम्हाला प्रॉपर्टीचा पूर्ण व्ह्यू दाखवतो, कशी दिसते प्रॉपर्टी, काय दिसते. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आता म्हणजे आम्ही सकाळी उठलो आहे. आता हा आमचा दुसरा दिवस आहे. आम्ही सकाळी उठलो आहे मस्तपैकी. आणि मस्तपैकी आम्ही आंघोळ वगैरे पाणी सगळं आवरून घेतले, ब्रश वगैरे. आणि आत्ता आम्ही उठलेलो ॲक्च्युली 6 वाजता. आणि 6ला उठून आम्ही वाट बघालो आहे सध्या सूर्योदयाची. आणि आता इथं काय झालं आहे, सूर्य अजून तर काय आला नाही. मग तोपर्यंत आम्ही काय म्हटलं की बाबा ही जी प्रॉपर्टी आहे जल विश्व ॲग्रो टुरिझम, तर त्याची तुम्हाला इन डिटेल माहिती द्यावी की ह्या प्रॉपर्टीमध्ये काय काय आहे, प्रॉपर्टीमध्ये कुठल्या कुठल्या सुविधा आहेत, आणि तुम्ही गाडी वगैरे कुठं लावू शकता, आणि तुम्हाला कुठं जायचं आहे, त्यांचा डायनिंग टेबल कुठं आहे, परत फॅमिलीच्या रूम्स कुठं आहेत, कपल्सच्या रूम कुठं आहेत, आणि स्विमिंग टँक वगैरे या सगळ्या बाकीच्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये दाखवतो. म्हणजे पूर्ण विजिट होईल आपली ह्या प्रॉपर्टीला.
ती सगळी कवर करतो आणि करूयाच आता, कवरच करूया आणि काय कवर करायचं. चला आता हे बघा, आता इथं लागले आपल्या हॅपी दादांची गाडी आणि आपली ॲव्हेंजर गाडी. म्हणजे आम्ही किती काल दुपारीच्या 1-2च्या आसपास आम्ही इथं आलो. इथं गाडी वगैरे लावली, आमच्या बॅगा वगैरे घेतल्या आणि त्याच्यानंतर इथं लगेच बोर्ड आहे किंवा ह्या रोडवरून तुम्हाला असं आतमध्ये यायचं आहे. बाहेरच्या रोडवरच तिथं त्यांनी बोर्ड लावला आहे की जलविश्व ॲग्रो टुरिझम. त्यामुळे डाव्या साईडला तुम्ही तापोळाचा रोड सपत आला की डाव्या साईडला बघत यायचं, बोर्ड दिसतोय. तिथनं आत आला की इथं तुम्हाला हा मोठा बोर्ड दिसेल. मग आता ही आपली प्रॉपर्टी आहे. हॅपी दादा पण उठलेत, आवरून रेडी आहेत, तयार आहेत. हॅपी दादा मग काय प्रॉपर्टीला दाखवायला चालू करायची. यस बॉस. लोकांनी सगळ्या म्हणजे विकेंड फर्स्ट क्लास झाला पाहिजे. प्रॉपर्टी दाखवूया चला. आता इथून लगेच स्टेअर्स आहेत, स्टेअर्सवरून जाऊया. इथं पण फुलं वगैरे त्यांनी व्यवस्थित लावून ठेवलेत. इथं आता ही बघा, ही रातराणीची फुलं आहेत. कुठली आहेत फुलं दादा? रातराणीचे फुलं आहेत, पण बघा व्हाईट पिंक. हां बरोबर, ही फुलं रातराणीची आहेत. ही काय तर मिरची हां जास्वंद मिरची टाईप असं काहीतरी फुलं आहे ती. अजून फुलले नाही ना? हां फुलले नाहीत बरोबर. चला चला आपण प्रॉपर्टीवर फोकस करू. इथून स्टेअर्सवर असं जायचं आहे आपल्याला. इथून असं खाली आला की हा थोडासा स्पेस मिळेल तुम्हाला. तर वॉश बेसिन आहे, येता येता तुम्ही हात वगैरे तुमचे धुवू शकताय. ओके. आता ह्या ज्या इथं रूम बघितला तुम्ही, तर इथं 1, 2, 3 रूम्स आहेत. ह्या फॅमिली रूम्स आहेत. म्हणजे तुम्ही जर फॅमिलीसोबत येणार असाल तर ह्याच्यामध्ये कोणतीही तुम्ही रूम जे आहे तुम्ही बुक करू शकता. तुमच्या फॅमिलीसाठी बेस्ट राहील. आणि समोर हा असा म्हणजे त्यांनी ग्रिल वगैरे मारून घेतलं आहे. आणि खाली एक स्पेस आहे, तिथं आपण चाललो आहे आता, तिथं जाऊया. आणि तुमचे जे काही ओनर्स वगैरे आहेत, केअरटेकर वगैरे जे आहेत ते इथंच असतात, ऑलवेज इथंच असतात. तर त्यांना तुम्ही कधीही हाक मारू शकता. काही तुम्हाला जेवण, ब्रेकफास्ट, चहा वगैरे लागत असेल तर ते लगेच आणून देतात. ठीक आहे. तर आता आपण खाली आलो. आता इथं काय काय आहे ते मी तुम्हाला दाखवतो. इथं आहे झुला आहे. इथं बसू शकता. इथं आंब्याचं मोठंच्या मोठं झाड आहे. इथं झुला तुम्ही बसू शकता. त्याच्यानंतर इथं बघा, इथं टेबल आहे. इथं त्यांनी हे ठेवलं आहे, आपलं बॅडमिंटन ठेवलं आहे, रॅकेट्स आहेत. काल हॅपी दादा आणि आम्ही चांगलं मस्त खेळलो आहे. आणि तुम्ही इथं येऊन ह्या गोष्टी करू शकता, बॅडमिंटन वगैरे खेळू शकता. आणि तसा स्पेस पण आहे आपल्याला, इथं खेळू शकता तुम्ही असं. ठीक आहे. त्याच्यानंतर या आणि तुम्हाला दाखवतो. हा इथं लहान लहान मांजरं पण लय आहेत रे. लहान लहान मांजरं पण आहेत इथं. चला परत इथं त्यांनी कोंबड्यांची खुराडे वगैरे ठेवलेत. आणि हा आहे आपला पूर्ण डायनिंगचा स्पेस. ठीक आहे. तर इथं दाखवतो. इथं टेबल्स वगैरे त्यांनी असं लावून ठेवलेत मस्तपैकी. इथं ठेवले त्यांनी कॅरम खेळायला. जर तुम्हाला वेळ असेल, फ्री टाईम, तुम्ही फॅमिलीसोबत किंवा तुमच्या फ्रेंड्ससोबत इथं तुम्ही कॅरम खेळू शकता. आणि चेस पण ठेवलेला आहे. तुम्हाला म्हणजे चेसमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही चेस खेळू शकता. आणि रात्रीचा डिनर म्हणा, लंच म्हणा, ब्रेकफास्ट वगैरे त्यांनी ह्या ठिकाणीच तुम्हाला आणून देतात. आणि तुम्ही जे मागाल ते तुम्हाला करून देतील ऑन रिक्वेस्ट. पॅकेजमध्ये तर फक्त ब्रेकफास्ट, सकाळचं जेवण, संध्याकाळचं जेवण आणि इव्हिनिंगचं स्नॅक ह्या गोष्टी इन्क्लूड असतात. पण माझ्या मते तुम्ही जर रिक्वेस्ट केला त्यांना की आम्हाला बाबा अशी अशी गोष्ट पाहिजे तर ते आणून देतात. आणि जर त्यांना मासे वगैरे इथं बाजारात किंवा इथं बॅकवॉटरमध्ये त्यांना मिळाले तर ते सुद्धा त्यांनी सर्व करतात. रात्री झालं काय की ते आम्हाला ॲक्च्युली मासे देणार होते, पण त्यांना ते मासे भेटले नाहीत, त्याच्यामुळं राहून गेलं. नाहीतर आपल्याला मासे मिळाले असतात. ठीक आहे. आता हे इथलं कवर झालं आहे सगळं. हा डायनिंग टेबल. आता आपण ज्या रूममध्ये राहिलो आहे खाली तिथं जाऊया. चला तिथनं दाखवतो. आणि इथं जेवण करताना, इथं जेवण करताना हा तुम्हाला समोर असा सुपर व्ह्यू दिसेल. इथं बसून तुम्ही चहा वगैरे किंवा कांदा भजी वगैरे सगळं गोष्टी व्यवस्थित एक नंबर तुम्ही करू शकताय, बसू शकताय. चला हॅपी दादा आपल्या रूम्स दाखवू त्यांना. चला
ते काका आहेत, त्यांना सांगितलं आहे आम्ही, तर ते आता आम्हाला ब्रेकफास्ट वगैरे रेडी करून देत आहेत. कारण आता आम्ही इथलं जे कवर झालं की आम्ही निघणार आहोत दुसऱ्या लोकेशनला म्हणजे आम्ही जायचं ठरवलं आहे श्रीवर्धनला, कोकण साईडला. तर तो डिस्टन्स जो आहे तो ॲक्च्युली 180 किलोमीटर आहे इथून, आणि सगळा रोड असा घाटाचा असल्यामुळं आम्हाला लवकर निघायला लागणार आहे. त्यामुळे सांगितलं आहे आम्ही त्यांना चहा वगैरे करून ठेवा. तर आता इथं खाली आलो आहे आपण, आणि इथं पण बघू शकताय, इथं पण झुला आहे. रात्रीचं कसं हिने लाईटिंग वगैरे इथं करून ठेवले झुल्यावर, त्यामुळं झुल्यावर कलरफुल होतं आहे. रात्रीचं जेवण करून निवांत तुम्ही इथं फोनवर बोलत बसू शकताय. इथं पण टेबल्स लावलेत त्यांनी. आणि इकडं आल्यानंतर त्याच्यानंतर इथं रूम्स आहेत, 1 2 3 ह्या रूम्स आहेत. आणि ह्याच्यापैकीच आपण एखादी रूम आता घेतलेली आहे. आणि रूम घेतले तर ती रूम पण मी तुम्हाला दाखवतो. तर त्याच्या आधी आणखी एक गोष्ट दाखवतो तुम्हाला. जस्ट रूमच्या जस्ट खाली मी किती पायऱ्या उतरले खाली, 1 2 3, त्याच्या जस्ट खाली मस्तपैकी ज्यांना पोहायची आवड आहे, स्विमिंग टँकला जायची आवड आहे, ते बघू शकतायत. हा सीन स्विमिंग टँक आहे, बरोबर पॅरललला तुम्हाला तिकडचं पुढचं बॅकवॉटर पण दिसते. म्हणजे जरी तुम्ही स्विमिंग टँकमध्ये उतरून, तुम्हाला दाखवतो कट्टा, कट्टा हा आहे. इथं स्विमिंग टँकमध्ये उतरून तुम्ही जर इथं ह्याला धरून जर उभा राहिला आणि हा इकडचा व्ह्यू जरी तुम्ही बघत बसला तर एकदम खतरनाक व्ह्यू आहे. तर मी खाली उतरतो आणि हा असा व्ह्यू दाखवतो. हॅपी दादा तिथं आता स्विमिंग टँकमध्ये उतरायचा प्रयत्न करायलेत. आंघोळ केली जस्ट त्यांनी, त्यामुळे शक्यतो ते जाणार नाहीत. हां, आणि वातावरण आता बाहेर कसं एकदम गार आहे, त्यामुळं पाण्याचं जे हे आहे काय म्हणतात त्याला, तापमान, ते सध्या गरम वाटायलं आहे आम्हाला. आणि ह्या साईडनं बघितला तर ही प्रॉपर्टी तुम्हाला अशी पूर्ण नॅचरल दिसेल. सगळी प्रॉपर्टी नेचर, पूर्ण नेचर. झाडं आहेत मस्तपैकी, नारळाची झाडं आहेत ही प्रॉपर्टीवर. आणि सकाळपासून मस्तपैकी चिमण्या वगैरे उडाल्यात, थवं वगैरे चिमण्यांचं मस्त दिसते. म्हणजे एकंदरीत काय बाबा, प्रॉपर्टी मस्त आहे, बेस्ट आहे. तुम्ही कपलला वगैरे घेऊन आला काय, किंवा तुम्ही कपल आला, फ्रेंड्स आला, फॅमिली आला, तर सगळ्यांना सुटेबल आहे ही. आणि त्याच्यानंतर कुणाला लॉनमध्ये बसायचं असेल खुर्ची वगैरे टाकून, तर इथं वगैरे बसू शकताय तुम्ही. आणि मित्रांनो, आम्ही जे काल बोटिंग केलेलं, तर तिथं तुम्हाला दिसते ती पॅडलवाली, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचे पॅडल पुढं ड्रायव्हर सीटला मारून ती बोट आत घेऊन शकताय. 2 ड्रायव्हर्स आहेत, म्हणजे तुम्हीच ड्रायव्हर. त्याच्यानंतर त्यांची डिझेलची पण आहे तिथं, पण ती तात्पुरती त्यांनी बंद केले. पण ऑन रिक्वेस्ट ते काहीतरी करून तुम्हाला घेऊन जातील, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर तिथं खाली मी तुम्हाला झूम करून दाखवतो. येस, खाली ज्या 2 छोट्या लहान बोटी दिसत आहेत तुम्हाला, तर त्या कायाकिंगच्या आहेत. त्याच 2 बोट घेऊन आम्ही आतमध्ये गेलेलो. इथे आतमध्ये गेलेलो. हा पूर्ण आम्ही हा कवर केलेला एरिया कायाकिंगमध्ये, आणि मस्त झाला कायाकिंग. आणि तुम्ही सीन बघू शकताय सनराईजचा, एकदम मस्त दिसतोय हा. ही पूर्ण म्हणजे व्ह्यू बघा. आता सध्या तरी पाणी थोडं कमी आहे, त्याच्यामुळे हा एरिया थोडा मोकळा पडतोय. तुम्ही फक्त इमॅजिन करा, जेव्हा पावसाळ्यामध्ये हा पूर्ण पाण्यानं एरिया भरत असेल, काय सीन दिसत असेल. माझ्या मते इथंपर्यंत जरी पाणी आलं असतं तर एकदम मस्त दिसत असणार आहे ते. तर हा एकंदरीत सगळा व्ह्यू आहे. तुम्हाला एक 360 फिरवून दाखवतो मी अँगल. आणि ही आपली प्रॉपर्टी. तर चला मित्रांनो, दाखवतो तुम्हाला रूम, या माझ्या मागे. तर ही आहे, आपण रूम बुक केल्या. इथे तुम्ही चप्पल्स, शूज वगैरे तुमचे काढू शकताय. आणि त्यांनी सेपरेट लॉक पण दिलेलं आम्हाला. तर ही आहे मित्रांनो रूम. ओके,
तर ही रूम आहे. इथं छोटं टेबल आहे, मिरर वगैरे दिला आहे आणि हा बेड आहे एकदम म्हणजे आय गेस हा मोठाच्या मोठा बेड आहे का 2 जॉईंट केलेत नाही, हा पूर्ण मोठा बेड आहे. ह्याच्यामध्ये 3 जण आरामात झोपू शकतात. प्लस त्यांनी सेपरेट आणखी एक बेड दिला आहे आपल्याला, त्यामुळे स्पेस भरपूर आहे. स्पेसची काही आवश्यकता नाही, म्हणजे कमी पडेल वगैरे असं काही नाही. तर स्पेस भरपूर आहे या ठिकाणी, म्हणजे झोपायला वगैरे तुम्हाला काही अडचण होणार नाही. ठीक आहे. तर याच्यामध्ये ड्रॉवर्स वगैरे दिलेत तुम्हाला, हा मिरर वगैरे दिला आहे. आणि चला आता तुम्हाला वॉशरूम दाखवतो. तर वॉश बेसिन आहे, इथं मिरर वगैरे आहे आणि त्यांचा गिझर वगैरे इथं सगळ्या गोष्टी आहेत आणि वेस्टर्न टॉयलेट वगैरे आहे आणि बऱ्यापैकी सगळं सेट आहे, म्हणजे हायजीन आहे, काही प्रॉब्लेम नाही आपल्याला इथं राहायला. तर एकंदरीत ह्या गोष्टी आहेत. आता आमच्या इथं बॅग आहेत आणि त्या बॅग आता आम्ही सगळ्या भरतो. म्हणजे काय आमचे रायडिंग जॅकेट्स आणि गिअर्स जे आहेत ते वरती राहिले, ते आता आम्ही घालणार, वरती जाणार, चहा आणि पोहे करणार आणि निघायचं आहे आपल्याला. तर तिथं आता चहा मारत तुम्हाला सांगतो बजेटच्या गोष्टी. चला. तर मित्रांनो, याच क्षणाची आपण वाट बघत बसलेलो, त्यामुळं आम्ही तुम्हाला जास्त समोरचा एरिया दाखवला नव्हता. आत्ता सनराईज झाला आहे आणि हा समोरचा लुक आणि सीन बघा तुम्ही, दाखवतो तुम्हाला. हा आहे आपला सुंदरसा असा सनराईज तापोळ्यातला. आता म्हणजे बॅग वगैरे आपण सगळं घेऊन आलो आहे आणि आता आपण नाश्ता करायला आलो आहे. त्यांनी पोहे दिलेत, चहा दिला आहे. तर हे खाईतच मी तुम्हाला बजेट सांगतो, काय बजेट झालं. तर ॲक्च्युली आम्ही कॉल केला होता साताऱ्यामधून त्यांना, की आम्हाला कुठल्या बजेटमध्ये तुम्ही रूम द्याल काय. तर थोडं आम्ही बार्गेनिंग केलं आणि 4,000ची जी रूम होती, म्हणजे तुम्ही मेक माय ट्रिप, गो BIBO हे सगळे हॉटेल्स जे आहेत ते तुम्हाला 4,000च्या दरम्यानच किंवा 4,500च्या दरम्यानच या स्टेचा, हॉटेलचा दर दाखवतील. तिथून बुक करू नका, डायरेक्ट मी तुम्हाला त्यांचा नंबर डिस्प्ले करतो इथं, त्यांना डायरेक्ट कॉल लावा. तर आम्हाला हे बजेट भेटलं आहे दोघांच्यासाठी, पर पर्सन नाही तर दोघांच्यासाठी आम्हाला त्यांनी 3,500मध्ये हे सगळं सेट करून दिले. तर 3,500मध्ये या सगळ्या गोष्टी होतील आणि सकाळचं जेवण, संध्याकाळचं जेवण, इव्हिनिंग स्नॅक, मॉर्निंगचा ब्रेकफास्ट, चहा वगैरे सगळं त्याच्यामध्ये इन्क्लूड राहील आणि कुठलाच दुसरा खर्च नाही. जर तुम्ही एखादी पाण्याची बॉटल वगैरे त्यांच्याकडून घेतली तर मे बी त्याचे चार्जेस तुम्हाला लागतील द्यायला. बाकी एकंदरीत बजेट हेच आहे. 3,500मध्ये तुमचा 1 नाईटचा स्टे होऊन जाईल आणि आता त्यांचा जो हॉटेलचा आऊट जो आहे चेकआउट, तर तो एक 10-10:30पर्यंत तुम्ही आरामात केला तरी चालेल. सनराईज उगवतो, सनराईज वगैरे बघून चहा नाश्ता करून अंघोळ पाणी करून तुम्ही 10पर्यंत आरामात निघू शकता. ठीक आहे. तर चला आता बॅग वगैरे घेऊया, नाश्ता चहा करूया आणि आपण आपल्या पुढच्या ट्रिपला निघूया. राईड मारूया आता आपण कोकणाकडे. तर चला.